दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सोलापूर महानगरपालिकेमध्ये आजतागायत दिनांक 6 एप्रिल 1995 नंतरच्या 249 बदली रोजंदारी सेवक कार्यरत असून आजतागायत त्यांना सेवेत कायम करण्यात आलं नाही। सोलापूर महानगरपालिकेनं 26 फेब्रुवारी 2010 रोजी महानगरपालिकेचा ठराव क्रमांक 203 महापौर आणि सर्व लोकप्रतिनिधी यांनी या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा ठराव पास केला असून या कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये कायम करण्याची मान्यता मिळाली होती। तसंच 25 ऑगस्ट 2015 रोजी सोलापूर महानगरपालिकेचे तात्काळ आयुक्त काळम पाटील आणि सहाय्यक आयुक्त दगडे पाटील यांच्या आदेशानं 249 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मूळ रेकॉर्ड तपासून या कर्मचाऱ्यांच्या मूळ तारखा निश्चित करण्यात आल्या। तसंच सोलापूर महानगरपालिकेनं या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात 2 फेब्रुवारी 2016 रोजी स्पष्ट सुधारित आदेश दिले होते। असं असताना सुद्धा कर्मचाऱ्यांची पुन्हा वारंवार माहिती मागितली जात आहे। या पद्धतीने एक प्रकारे त्यांच्यावर अन्याय केला जात आहे। या सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावं, तसंच सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या धोरणानुसार उर्वरित महागाई भत्ते द्यावे। सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना 7व्या वेतनानुसार 10, 20 आणि 30 वर्षांची अश्वसित प्रगती योजना लवकरात लवकर लागू करावी। बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना दैनंदिन वेतनात 100 रुपये प्रमाणे वाढ करावी। यासह अनेक मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी तसंच सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी मान्य आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना भेटून 1 मे कामगार दिनाचं औचित्य साधत त्यांच्याकडे आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं। आज या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त माननीय ओंबासे साहेब यांना मी आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीने निवेदन पत्र सादर केलेलं आहे। निवेदन पत्र देण्याचं कारण 1 मे महाराष्ट्र कामगार दिन मोठ्या उत्साहाने आपण साजरा करतो। त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं। आयुक्त साहेबांना सांगितलं की साहेब, सोलापूर महानगरपालिकेमध्ये अनेक वर्षापासून जे सोलापूर शहर साफसफाईचं काम करतात ते 249 कर्मचारी आज सेवानिवृत्त होत आहेत। आज त्यांना रोग लागून ते मरत आहेत। अशा पद्धतीमध्ये आपल्याकडे प्रस्ताव तयार आहे। तो प्रस्ताव शासनाकडे 3 वेळा गेला आणि 3 वेळा परत आला। गोळा लागलेले सिटी इंजिनियर हे सेवेत कायम होतात, विधान सल्लागार कायम होतात, पण 1995च्या नंतर लागलेले सेवक 25-30 वर्ष लागलेले सेवक सेवेत कायम लागलेले हे कर्मचारी कायम होत नाहीत। लवकरात लवकर मार्गी लावेल। आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलं की लवकर तुम्ही या बदली रोजंदारीचा प्रस्ताव सुद्धा लवकर पाठवा। अशा अनुषंगाने आज आयुक्त साहेबांना बोललो। आयुक्त साहेबांनी आम्हाला याबद्दल चांगली भूमिका घेतली। आम्ही आयुक्त साहेबाचे, अतिरिक्त आयुक्त साहेबाचे आणि मुख्य लेखापाल आणि उपायुक्त साहेब यांचे मनापासून आभार मानतो। साहेब, हा 1 मे कामगार दिनाची वाट पाहतो आतुरतेने आणि त्या कर्मचाऱ्यांना आपण या काहीतरी त्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी आपण त्यांना महागाई भत्ता सुद्धा दिला पाहिजे असं म्हटल्यानंतर आयुक्त साहेबांनी त्यासोबद्दल आम्हाला एक सकारात्मक भूमिका घेतली। त्यानंतर आम्ही 10-20 जी आश्वासित योजना आहे 10-20-30ची जे आमचे कर्मचारी आहेत, अनुषंगाने मागासवर्गीय भरपूर कर्मचारी आहेत, 4 वर्गाचे कर्मचारी आहेत, त्यांना त्याचा लाभ मिळत नाही। लवकरात लवकर मार्गी लावेल। आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलं की लवकर तुम्ही या बदली रोजंदारीचा प्रस्ताव सुद्धा लवकर पाठवा। अशा अनुषंगाने आज आयुक्त साहेबांना बोललो। आयुक्त साहेबांनी आम्हाला याबद्दल चांगली भूमिका घेतली। आम्ही आयुक्त साहेबाचे, अतिरिक्त आयुक्त साहेबाचे आणि मुख्य लेखापाल आणि उपायुक्त साहेब यांचे मनापासून आभार मानतो। साहेब, या प्रसंगी कामगार नेते बापूसाहेब सदाफुले, खजिनदार अरुण म्हेत्रे, सहसचिव रामचंद्र चंदनशिव, धनाजी लोंढे, बिभीषण गायकवाड, सिद्धार्थ तळभंडारे, संतोष वाघमारे, गौतम कांबळे, गोविंद गायकवाड, मार्याप्पा माडेकर, सोमा कांबळे, दीपक गायकवाड, आबा सरवदे, सचिन डोलारे, श्रीकांत मळीखांबे, रामदास शिंदे, सतीश कांबळे, मंगेश बनसोडे, सूरज बनसोडे, प्रदीप शिंदे, प्रदीप हजारे आणि बदली रोजंदारी सेवक तसंच युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।